राहुल गांधींच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमात एका आदिवासी मुलीने समस्या मांडल्या होत्या. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल. तेच हे आंदोलन आहे. पुण्यातील मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थी त्यांच्या 29 मागण्या घेऊन आंदोलन करतात. आज सकाळीच राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आणि या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे, असं या पत्रात त्यांनी म्हटलं. आज या आंदोलनात ज्या 29 मागण्या होत्या त्यातली फक्त एक मागणी सरकारने मान्य केली आहे. आदिवासी वसतिगृहांसाठी जी 30 वर्षांच्या वयाची अट होती ती अट स्थगित करण्यात आली आहे. एवढाच न्याय या विद्यार्थ्यांना मिळालाय. खरं तर सध्या अनेक मागण्यांसाठी विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावरती उतरताना आपण बघतोय. पुण्यासारख्या शहरात हे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, पण त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्या रास्त आहेत का हे बघण्याची तसदी सुद्धा कुणी घेतलेली नाहीये. या उलट आज एक मागणी मान्य करण्यात आली आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सरकार आणि या विद्यार्थ्यांमधला संवाद हा नसल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे का, अशी आता चर्चा होतीये. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.